नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानशारदा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती या संदर्भातील आपली ही 9वी टेस्ट। बघा, ह्या सर्व टेस्ट तुम्हाला पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, जिल्हा परिषदच्या इतर भरती आणि सरळ सेवा आणि MPSC साठी सुद्धा उपयोगी ठरतील। ओके, चला तर जास्त वेळ न घेता आपण प्रश्नांना सुरुवात करू। बघा, पहिला प्रश्न दिलेला आहे, पंचायत राज संस्थांना ग्रामसभा असे कोणी संबोधले? ऑप्शन बघा, आचार्य विनोबा भावे, महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक। आन्सर येईल आचार्य विनोबा भावे। ओके, त्यानंतर बघा दुसरा प्रश्न, महाराष्ट्रातील महसूल वर्ष कोणत्या दिवशी सुरू होते? ऑप्शन बघा, 1 एप्रिल, 1 मे, 1 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर। आन्सर येईल 1 ऑगस्ट। ओके, बघा 1 एप्रिलला आपलं आर्थिक वर्ष सुरू होते। ओके, त्यानंतर बघा तिसरा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख प्रथम करण्यात आला आहे? ऑप्शन बघा, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय। आन्सर येईल न्याय। ओके, बघा हे शब्द न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता या क्रमाने आले आहेत। ओके, बघा त्यानंतर चौथा प्रश्न, वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते? ऑप्शन बघा, अर्थमंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष। आन्सर येईल राष्ट्रपती। ओके, त्यानंतर बघा पाचवा प्रश्न, पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो? ऑप्शन बघा, सभापती, उपसभापती, गट विकास अधिकारी, ग्रामसेवक। पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव। आन्सर येईल गट विकास अधिकारी। ओके, त्यानंतर बघा ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो ते तुम्ही मला कमेंट करून सांगा। ओके, त्यानंतर बघा इतिहासावरील काही प्रश्न। पहिला प्रश्न बघा, कर्जन वायली याला गोळी घालून कोणी ठार केले? ऑप्शन बघा, अनंत कानेरे, खुदीराम बोस, मदनलाल धिंगरा, दामोदर चाफेकर। आन्सर येईल मदनलाल धिंगरा। ओके, त्यानंतर बघा अनंत कानेरे याने कलेक्टर जॅक्सनला गोळ्या घालून ठार केले होते, इतकं लक्षात ठेवा। ओके, त्यानंतर बघा दुसरा प्रश्न, बंदी जीवन हे पुस्तक कोणी लिहिले? ऑप्शन बघा, चंद्रशेखर आझाद, रासबिहारी बोस, रामप्रसाद बिस्मिल, सचिंद्रनाथ सन्याल। आन्सर येईल सचिंद्रनाथ सन्याल। ओके, त्यानंतर बघा तिसरा प्रश्न, 1930 साली नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यासाठी कोणी सत्याग्रह केला? ऑप्शन बघा, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, महात्मा गांधी। आन्सर येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। ओके, त्यानंतर चौथा प्रश्न बघा, ऑपरेशन पोलो मोहीम कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवली होती? ऑप्शन बघा, जुनागड, हैदराबाद, काश्मीर यापैकी नाही। आन्सर येईल हैदराबाद। ओके, बघा हे हैदराबाद संस्थान आपल्या संघराज्यात विलीन करण्यासाठी ऑपरेशन पोलो ही मोहीम चालवली होती। ओके, त्यानंतर बघा सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते? ऑप्शन बघा, सुधारक, केसरी, दीनबंधू, प्रभाकर। आन्सर येईल दीनबंधू। ओके, त्यानंतर बघा भूगोलावरील काही प्रश्न, भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनिच प्रमाणवेळ यांच्यात टिंबटिंब अंतर आहे? ऑप्शन बघा, 5 तास, 6 तास, 4.5 तास, 5.5 तास। आन्सर येईल 5.5 तास। ओके, त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, पुणे जिल्ह्यास किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? ऑप्शन बघा, 4, 5, 6, 7। आन्सर येईल 5। ओके, बघा हे जिल्हे ठाणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, रायगड। ओके, त्यानंतर बघा तिसरा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? ऑप्शन बघा, कळसुबाई, गुरुशिखर, साल्हेर, महाबळेश्वर। आन्सर येईल कळसुबाई।
ओके. तसेच भारतातील सर्वात उंच शिखर कोणते ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. ओके. त्यानंतर बघा चौथा प्रश्न, हुगडी नदी टिंबडिंब नदीची वितरिका आहे. ऑप्शन बघा दामोदर, ब्रह्मपुत्रा, गंगा, पद्मा. आन्सर येईल गंगा. ओके. त्यानंतर बघा पाचवा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील टिंबडिंब क्रमांकाचा देश आहे. ऑप्शन बघा 3, 5, 7, 9. आन्सर येईल 7. ओके. त्यानंतर बघा विज्ञानावरील काही प्रश्न. पहिला प्रश्न बघा, सिल्वर फिश सर्वसाधारणपणे कशासोबत आढळतात. ऑप्शन बघा खडक, शैवाल, जुने पुस्तके, यापैकी नाही. आन्सर येईल जुने पुस्तके. ओके. त्यानंतर बघा केक आणि पाव हलके व सचित्र बनवण्यासाठी टिंबडिंबचा उपयोग करतात. ऑप्शन बघा सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट, यापैकी नाही. आन्सर येईल सोडियम बायकार्बोनेट, खाण्याचा सोडा. ओके. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणता पदार्थ पेट्रोलियमच्या शुद्धीकरणासाठी वापरतात. ऑप्शन बघा साबण, धुण्याचा सोडा, विरंजक चूर्ण, बेकिंग सोडा. आन्सर येईल धुण्याचा सोडा. ओके. त्यानंतर बघा चौथा प्रश्न, कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो. ऑप्शन बघा तांबे, ॲल्युमिनियम, सिल्वर, जस्त. आन्सर येईल जस्त. ओके. त्यानंतर बघा पाचवा प्रश्न, जैववायूमध्ये 60% प्रमाण टिंबडिंब वायूचे असते. ऑप्शन बघा हायड्रोजन, ऑक्सिजन, मिथेन, कार्बन डायऑक्साईड. आन्सर येईल मिथेन. बघा त्यानंतर मराठीवरील काही प्रश्न. पहिला प्रश्न बघा, मराठी भाषेत एकूण स्वर किती आहे. ऑप्शन बघा 48, 34, 36, 12. आन्सर येईल 12. ओके. बघा व्यंजने 34 आणि स्वर 12, एकूण वर्ण 48. ओके. बघा इंग्रजीमध्ये 5 स्वर आहेत, ए, ई, आय, ओ, यू. ओके. हे मराठीतली 12 स्वर बघा ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर यामध्ये विभाजित होतात. ओके. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न, पूर्वरूप संधी ओळखा. नाही प्लस असा. ऑप्शन बघा नाहीसा, नाहीसा, नासा, यापैकी नाही. आन्सर येईल नाहीसा. ओके. बघा पूर्वरूप संधी म्हणजे 2 स्वर एका पुढे एक आले असता त्यातील पहिला स्वर हा न बदलता तसाच राहतो व दुसरा स्वर लोप पावतो, त्यास आपण पूर्वरूप संधी म्हणतो. बघा केले प्लस असे, केले से, ही पूर्वरूप संधी होते. ओके. नंतर बघा तिसरा प्रश्न, नामाचा प्रकार ओळखा. समुद्र. ऑप्शन बघा विशेष नाम, सामान्य नाम, भाववाचक नाम, समुदायवाचक नाम. बघा समुद्र हा शब्द विशेष नाम आहे की सामान्य नाम आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ओके. बघा इथे आन्सर येईल आपलं सामान्य नाम. ओके. बघा इथेच जर अरबी किंवा हिंदी महासागर असतं, हिंदी महासागर, तर मग ते विशेष नाम झालं असतं. ओके. प्रश्न चौथा बघा, कर्मधारय समास हा कोणत्या समासाचा उपप्रकार आहे. ऑप्शन बघा बहुविवरी समास, अव्ययीभाव समास, द्वंद्व समास, तत्पुरुष समास. आन्सर येईल बघा तत्पुरुष समास. बघा तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असते. उदाहरणार्थ बघा तोंडपाठ, महादेव. तोंडपाठ म्हणजे तोंडाने पाठ, पाठ हा दुसरा शब्द महत्त्वाचा आहे. महादेव, महान असा देव, महादेवमध्ये देव हा दुसरा शब्द महत्त्वाचा आहे. ओके. तत्पुरुष समासाचे एकूण 5 प्रकार पडतात. त्यामध्ये बघा विभक्ती तत्पुरुष समास, अलग तत्पुरुष समास, उपपद तत्पुरुष समास, नत्र तत्पुरुष समास आणि कर्मधारय समास. ओके. त्यानंतर बघा पाचवा प्रश्न, विदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप ओळखा. ऑप्शन बघा विदेशी, विद्यार्थी, विद्वान, विदूषक. आन्सर येईल विद्वान. ओके. त्यानंतर बघा संगणकावरील काही प्रश्न.
पहिला प्रश्न बघा, ॲनालॉगचे डिजिटलचे ॲनालॉग कोणती प्रणाली करते? ऑप्शन बघा, सेट ऑफ बॉक्स, प्रिंटर, मॉडेम, रूटर. ॲन्सर येईल मॉडेम. त्यानंतर बघा, कोणत्या नेटवर्कमध्ये सर्व नोड्सला समान अधिकार असतात? ऑप्शन बघा, पेअर टू पेअर, हिरारिकल, इंटरनेट, नन ऑफ दिस. ॲन्सर येईल पेअर टू पेअर. ओके. त्यानंतर बघा तिसरा प्रश्न, एक निब्बल म्हणजे किती? ऑप्शन बघा, 1 MB, 16 बीट, 4 बीट, 1024 GB. ॲन्सर येईल 4 बीट. 4 बीट मिळून एक निब्बल होतो. ओके. त्यानंतर बघा चौथा प्रश्न, WWW तयार करणारा शास्त्रज्ञ कोणता? ऑप्शन बघा, टिम बर्नर्स-ली, जेम्स गोस्टिंग, लिन्स टोरवाल्ड्स, अँड्रू टेननबम. ॲन्सर येईल टिम बर्नर्स-ली. ओके. त्यानंतर बघा, संगणकामध्ये फायरवॉलचा वापर टिंबटिंबसाठी होतो. ऑप्शन बघा, देखरेखीसाठी, डेटा ट्रान्समिशनसाठी, प्रमाणीकरणासाठी, सुरक्षेसाठी. ॲन्सर येईल सुरक्षेसाठी. ओके. बघा त्यानंतर HTMLचे संक्षिप्त रूप कोणते? ऑप्शन बघा, हायब्रिड टेक्स्ट मार्किंग लँग्वेज, हायपर टेक्स्ट मार्किंग लँग्वेज, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज, हायब्रिड टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ॲन्सर येईल हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ओके. त्यानंतर बघा चालू घडामोडीवरील प्रश्न. पहिला प्रश्न बघा, पहिला डॉक्टर पंजाबराव देशमुख पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन बघा, शरद पवार, एकनाथ शिंदे, अजित पवार यापैकी नाही. ॲन्सर येईल शरद पवार. ओके. त्यानंतर बघा 2023चा नोबेल शांतता पुरस्कार कोणाला प्राप्त झाला? ऑप्शन बघा, नरगिस मोहम्मदी, जॉन फासे, पिपरे ॲगस्टिगी यापैकी नाही. ॲन्सर येईल नरगिस मोहम्मदी. ओके. बघा, ह्या हिजाबच्या विरोधात मोठ्या प्रमाणात स्त्रीवादी चळवळीच्या प्रवक्त्या आहेत. आणि त्यानंतर बघा जॉन फासे यांना साहित्यातील नोबेल भेटला आहे आणि पिएरे ॲगस्टिगी यांना फिजिक्समधला, भौतिकशास्त्रामधला नोबेल भेटला आहे. ओके. पिएरे ॲगस्टिगी आहे ते, पिपरे नाही, पिएरे. ओके. त्यानंतर बघा तिसरा प्रश्न, सरकारचा कोणता उपक्रम हा ग्रामीण रोजगार देऊन आणि उपजीविकेचे स्रोत बळकट करून गरिबीचे निर्मूलन करण्यावर भर देतो? ऑप्शन बघा, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार अधिनियम, नरेगा, प्रधानमंत्री जन धन योजना, मेक इन इंडिया यापैकी नाही. ॲन्सर येईल राष्ट्रीय ग्रामीण रोजगार अधिनियम, नरेगा. ओके. बघा हा कार्यक्रम 2 फरवरी 2006 पासून सुरू करण्यात आला. एक वित्त वर्षात 100 दिवस रोजगार ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्यात येतो याद्वारे. ओके. त्यानंतर बघा चौथा प्रश्न, राष्ट्रीय विज्ञान दिन 2023ची थीम काय होती? ऑप्शन बघा, तरुणांसाठी जागतिक विज्ञान, जागतिक आरोग्यासाठी जागतिक विज्ञान, भविष्यासाठी नवीन तंत्रज्ञान, भविष्यासाठी ग्लोबल इनोव्हेशन. ॲन्सर येईल जागतिक आरोग्यासाठी जागतिक विज्ञान. ओके. बघा राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी या दिवशी आपण साजरा करतो आणि त्या दिवशीच नोबेल पुरस्कार देण्यात येतो. ओके. त्यानंतर बघा पाचवा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले निर्भया केंद्र कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले? ऑप्शन बघा, अहमदनगर, नाशिक, पुणे, मुंबई. ॲन्सर येईल पुणे. ओके. बघा हे निर्भया केंद्र महिला व बालकल्याण मंत्रालय यांच्या वतीने स्थापन करण्यात आले आहे. ओके. त्यानंतर बघा हे पीडित महिलांना मदत करण्यासाठी ह्या केंद्राचा उपयोग होतो. ओके. त्यानंतर बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.